नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महासिंहस्थ नावानं सुरू केलेल्या ब्रँडिंगवरून नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण धर्मशास्त्रात महासिंहस्थ असा कुठेही उल्लेख नसल्याचा दावा करत साधू महंतांनी या नावाला तीव्र विरोध दर्शवला। प्रशासनानं शहरात ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग्समुळे आता नावावरून धार्मिक आणि प्रशासकीय वाद निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर आपण जर पाहिलं तर राज्य शासनाकडून आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडून महासिंहस्थ नावाचं ब्रँडिंग हे होल्डिंगच्या माध्यमातून केलं जाते। एकूण जर पाहिलं तर साधू महंतांकडनं महासिंहस्थ या नावाला विरोध करण्यात आलेला आहे आणि धर्मशास्त्रामध्ये महा हे विशेषण कुठेही नसल्याचा साधू महंतांचा दावा आहे। तर दुसऱ्या बाजूला धर्मशास्त्रात सिंहस्थ कुंभमेळा हाच उल्लेख असल्याचा दावा देखील साधू महंतांनी केलाय। मात्र असं असलं तरी देखील आता प्रशासनाकडून आणि कुंभ प्राधिकरणाकडून नाशिक शहरामध्ये लावलेलं हे होल्डिंगवर आता महासिंहस्थ असं नाव या ठिकाणी हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। या होल्डिंगवर जर आपण पाहिलं तर 16 महासिंहस्थाचा संगम भक्ती परंपरांचा देशभरातील भक्ती परंपरा आणि कीर्तन प्रकारांचा महासोहळा लवकरच आपल्या नाशिकमध्ये महासिंहस्थ कुंभ भक्ती संगम अशा पद्धतीचा आशय या होल्डिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि महासिंहस्थ नावाचं ब्रँडिंग जे आहे ते आता राज्य शासन आणि प्राधिकरणाकडनं केलं जातंय। त्यामुळे एकूणच साधू महंतांनी महासिंहस्थ नावाला केलेला विरोध आणि राज्य शासनाकडून महासिंहस्थ नावाचं होणारं हे ब्रँडिंग यामुळे आता पुन्हा एकदा साधू महंत राज्य सरकार आणि प्राधिकरण यांच्यामध्ये एक नवा वाद त्या ठिकाणी पुन्हा एकदा समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।